हॅलो गाईज. सो आज आहे संडे प्लस आज वुमेन्स डे पण आहे. सो मी विचार केला आज आपण ब्लॉगिंग करूया, म्हणजे आजचा दिवस मी कसा स्पेंड करते ते मी तुम्हाला दाखवते. असं स्पेशल ॲज सच काही नाही आहे, बट जे काय आहे ते दाखवते. आता सर्वात आधी तर आपण नाश्ता प्रिपेअर करूया. सकाळचे 9 वाजलेले आहेत. संडे असून लाईक नॉर्मल टायमिंग आहे आमचा उठण्याचा. आता उठून पहिला सर्वात आधी नाश्ता करूया. एकदम बेसिक ब्रेकफास्ट करणार आहे, ओट मील टाईप, म्हणजे ओट मीलचा दूध आणि ओटचं मिक्सचर लाईक दाखवते मी तुम्हाला मी काय करते. एकदम इझी क्विक नाश्ता. आणि मग बघूया जेवणात काय बनवायचं. लेट्स सी. सर्वात आधी तर फ्रुट्स कापून घ्यायचे आहेत. मग हे ॲपल पण मी कापते. मग इथे सोक केलेले ड्रायफ्रुट्स आहे ते पण मी टाकते. अक्रोड, बदाम, त्यानंतर हे आहे अंजीर, हे मनुके आणि काही बीज आहेत. त्यानंतर हे ओट्सचं पॅकेट आहे, तर आपण ओट्स पण टाकूया थोडे. मग हे मखाना पॅकेट आहे, तर आपण थोडेसे मखाने टाकूया. हँडफुल ऑफ मखानास. कुठे पडला? मग हे हनी आहे, जे ओपन होतच नाहीये. ओके. मग हे हनी आहे. खूप वेळानंतर ही बॉटल ओपन झालेली आहे, सो आपण थोडंसं टाकूया. आहे की नाही? बेसिकली हे संपवून टाकायचं आता हे चमच्यानेच काढूया आपण, कारण ती येतच नव्हतं. फायनली खूप वेळानंतर ही हनीची बॉटल संपलेली आहे. उघडत पण नव्हती, खूप कष्ट करून उघडली आणि मग चमच्याने सगळं प्रोडक्ट काढून घेतलं अँड दॅट्स इट. आता हे झालेलं आहे रेडी. आता ह्यात फक्त दूध टाकायचं आहे. तुम्हाला हवं तेवढं टाका. मस्तपैकी मिक्स करून घेऊया. आता हे कमीवालं आहे ते मला आणि हे माझ्या नवऱ्याला. नाश्ता वगैरे झालेला आहे. आता मी विचार करते की जेवणात काय बनवायचं. म्हणजे ना एव्हरी संडे मी काही ना काही स्पेशल बनवतेच, बट ह्या टाईम मी विचार करते थोडं हेल्दी व्हर्जनच बनवूया काहीतरी, म्हणजे असं बेसिकच भाकरी वगैरे नॉर्मली, बिकॉज 1 मंथ आम्ही बाहेरचं खाल्लंय. रोज काही ना काही ठुसणं होतं, गोड खाणं होतं, म्हणजे खूप पुट ऑन वगैरे पण केलेलं असेल. नवरा पण गेलाय आता एक्सरसाइज करायला, वॉकिंग करायला बाहेर. सो तोपर्यंत आपण जेवण बनवायचं आहे. आणि 1 तासात माझी काकू पण येणार आहे, म्हणजे माझी हाऊस हेल्प. तर त्याआधी मला जेवण नेहमी संपवायचं असतं. आता 10 वाजलेत आणि 11 वाजता येतील ते. सो तोपर्यंत मला जेवण आवरायचं आहे आणि मी एका टायमाचं जेवण करणार आहे आज. संडेचा हा एक बेनिफिट असतो, म्हणजे बाकी दिवस ना जॉब असतो तेव्हा मी दोन्ही टायमाचं एकदाच करते सकाळचं, पण संडेच्या दिवशी संडेचंच करते फक्त, बिकॉज संध्याकाळचा काही भरोसा नसतो. मोस्टली आम्ही कुठे ना कुठे जातोच, जर दोघं असलो तर एकत्र, लाईक सुट्टीवर असलो तर आम्ही कुठे ना कुठे जातो. आणि त्यामुळे आणि मोस्टली मी सेकंड हाफ मग एकदम लाईट ठेवते, लाईक सूप करीन किंवा समथिंग एकदम लाईट. सो एकाच टायमाचं आहे, सो पटपट बनवूया आपण आता जेवण. बाय. आता भात रेडी झालेला आहे आणि मी इकडे भाकऱ्या बनवायला घेते. आता भाकऱ्या बनवता बनवता मी तुम्हाला एक सांगते शॉर्टमध्ये की मी सकाळीच कसं काय आवरते. तर रोज सकाळी कामाला जायच्या आधी खूप घाई असते. 1 ते 1.5 तासात मला पूर्ण जेवण बनवावं लागतं. तसं घरात आम्ही दोघंच राहतो, पण जेवण मात्र मी पूर्ण बनवते. म्हणजे वरण भात भाजी पोळी. तर पोळ्या नाही, पण मी रोज भाकऱ्या बनवते. तर सर्वात आधी उठताच माझं पहिलं काम आहे की कुकर लावून घ्यायचा. आणि मग कुकर वगैरे लावून झाला की मग मी नाश्ता बनवायला घेते. नाश्ता बनवून झाल्यानंतर खाऊन वगैरे मी घेते भाकऱ्या बनवायला, बिकॉज भाकऱ्या किंवा पोळ्या काही म्हणा तुम्ही, बट हे जोपर्यंत होत नाही ना तोपर्यंत पूर्ण काम असं वाटतं यार किती काम आहे. पण एकदा भाकऱ्या किंवा पोळ्या बनवून झाल्या, कुकर लावून झाला की आता उरली फक्त भाजी. मग ती काय पटपट होते. आणि ना माझ्या घरी ना हाऊस हेल्प आहे ऑब्व्हियसली, बिकॉज मी वर्किंग आहे, मला एवढं जमत नाही. सो इकडे भांडी आणि लादीसाठी मी हेल्प घेते.
तर त्या काकू ना 11 वाजता येतात. सो त्या यायच्या आधी मला हे सगळं बनवावं लागतं, रेडी ठेवायला लागतं. आता 10:15 10:30 ऑलरेडी वाजलेले आहे, म्हणजे आपल्याकडे अर्धाच तास आहे फक्त. आता जोपर्यंत भाकऱ्या बनतायत ना, मी तुम्हाला एक गोष्ट सांगते. तर कसं आहे ना, वुमेन्स डे आहे आज, आणि लोक म्हणतात की आपल्याला गिफ्ट मिळाले पाहिजे तेव्हा, म्हणजे प्रत्येक वुमेनला मेन्सनी द्यायला पाहिजे और समवन इन द हाऊस. बट असं थोडी आहे, आपण पण स्वतःला गिफ्ट घेऊ शकतो की नाही. येस, सो मी मागवले आहे थोडेसे गोष्टी जे मला बऱ्याच टायमापासून घ्यायचे होते. तर त्यात सर्वात आधी तर मी मागवले एक पॉवर बँक, कारण की हे मला बऱ्याच टायमापासून घ्यायचं होतं. लाईक 1-2 मंथ्स पासून मी बघत होती की मी पॉवर बँक विकत घेऊ. सो मी पॉवर बँक घेतला आहे, कारण ना हल्ली माझं युसेज जास्त झालंय मोबाईलचा. मोबाईलचा सो बॅटरी पण उतरत असते. त्यानंतर माईक तुम्हाला माहीतच असेल की एक तर हरवला, तर एकच पेअर आहे माझ्याकडे, म्हणजे एकच माईक आहे त्यात. सो तो पण चार्जिंग उतरत असते. सो बेटर असेल की माझ्याकडे पॉवर बँक असलं तर, बिकॉज मी ट्रॅव्हलिंग वगैरे करत असते. आणि मग म्हणजे हे तेही रिझन आहे की माझे व्लॉग्स वगैरे लेट येतात. आणि आता मी विचार करते, अजून मला समजत नाहीये की मी डेली व्लॉग्स टाकू की काय टाकू. लाईक इंस्टाग्रामवर काय टाकू आणि यूट्यूबवर काय टाकू. आय एम स्टील लाईक फिगरिंग इट आउट. बिकॉज बघा कसं होत आहे की लॉंग फॉर्म व्हिडिओमध्ये पण एक कायच कंटेंट बनवणार असं होतं ना आपल्याला, आणि परत मिनी ब्लॉगमध्ये काय बनवायचं. एकदम खिचडी झाली आहे माझ्या डोक्यात सिरियसली. म्हणजे मी कधी कधी बोलते की यार काय करायचंय मिनी ब्लॉग बनवून, रोज काय करतो हे ते सगळं काय दाखवायची गरज आहे. तर ते आहे, बघूया आता काय सुचतच नाही काय करावं. एकदा मी विचार करते यार आपण यूट्यूबवरती हे व्लॉगिंग करूया लॉंग फॉर्म व्हिडिओज फॉर्मॅटमध्ये, आणि मिनी ब्लॉग्समध्ये आपण असं शॉर्ट व्हिडिओज लाईक आता असं मोजी सेल असं शॉर्ट व्हिडिओज आपण इंस्टाग्रामवर वगैरे टाकूया. सो ते चालू आहे माझं, शॉर्ट्समध्ये काय करायचं, लॉंग फॉर्ममध्ये काय करायचं. बिकॉज काय होतं की मिनी ब्लॉगमध्ये जर मी ब्लॉगिंग केलं, डेली ब्लॉग टाईप टाकले, तर मग लॉंग फॉर्ममध्ये काय टाकायचं हा प्रश्न पडतो. तसे तर कंटेंट खूप आहे माझ्याकडे, बिकॉज माझ्याकडे DIYs पण मी खूप करत असते. सो त्याचे पण व्हिडिओज मी शूट करू शकते, देन अपलोड करू शकते. मेकअप रिलेटेड ऑब्व्हियसली आय एम अ वुमेन, सो मेकअपचे काही कंटेंट पण मी टाकू शकते. त्यानंतर अजून बरेच आहेत असे ऑप्शन्स. ट्रॅव्हलिंग ब्लॉग्स हे लॉंग फॉर्ममध्ये मी ॲड करू शकते, पण अजून खूप जास्ती कन्फ्युज्ड आहे की मिनी ब्लॉग करू की असे लॉंग फॉर्म. आणि एक गोष्ट आहे की ना खूप स्पेस जाते, खूपच जास्त. आत्ता माझ्याकडे 15 to 20 शॉर्ट्समध्ये व्हिडिओज आहे, लाईक छोटे व्हिडिओज, पण ते अपलोड करायचे, एडिट करायचे सगळं बाकी आहे. कामाच्यामुळे मला मिळतच नाही करायला. आणि तुम्ही बघताच आहे बॅक टू बॅक ट्रॅव्हलिंग होते, आणि जिथे आम्ही जातोय ना तिथे नेटवर्क इश्यू होता. सो अपलोड नाही होत होते कंटेंट. आणि त्याच्यासोबत मी अजून 2-3 गोष्टी मागवल्या आहेत. इट इज मेकअप रिलेटेड. सो ते हळूच मी तुम्हाला जेव्हा येईल, अराईव्ह होईल तेव्हा मी तुम्हाला दाखवीनच. सो स्टे ट्यून फॉर दॅट. ते माझ्या इंस्टाग्राम चॅनलवर येईलच नक्की. आता 11:30 वाजले, काकू पण येऊन गेलेली आहे, आणि मी आता जेवणाचं सगळंच आवरलंय ऑलमोस्ट. फक्त ही एक एग रेसिपी करते, ती पण मला शूट करायची होती म्हणून थोडंसं लेट होतंय. सो हे सगळं त्याचं प्रिपरेशन आहे. ही लाईट, देन एग पण माझे थोडेसे असे झालेले आहे. आता बाकीची रेसिपी बाकी आहेत. आणि तुम्हाला जर डिटेल रेसिपी बघायची असेल तर तुम्ही माझे शॉर्ट्स बघू शकतात, किंवा इंस्टाग्रामवर मी अपलोड करेन, इदर ऑफ द प्लेसेस. म्हणजे म्युझिक लावून वगैरे, दॅट्स इट. आणि सोबत बाजूला आता इथे मी हे फ्लावर आहे ते पण साफ करून ठेवते. सोबतच एका बाजूला भाजी ठेवली आहे, आणि एका बाजूला मी आता इथे भाज्या साफ करून ठेवते आहे. तर 2 कामं एकत्र करते. कशी भाजी साफ केलेली असली ना की वर्किंग डेच्या दिवशी थोडा आराम मिळतो, फास्ट होतो. दुपारचे 3 वाजले आहेत. मस्त एकदम रेसिपी वगैरे शूट करून झाली आहे. एगची रेसिपी मी बनवली, ती पण लवकरच येईल माझ्या इंस्टाग्राम चॅनलवर. सो स्टे ट्यून फॉर दॅट. आणि आता दुपारी मी काय करू, आता पूर्ण दिवस आहे माझ्याकडे. अजून आम्ही कुठेच गेलो नाही. नवरा आला आपलं टेबल टेनिस वगैरे खेळून, पण अजून काही प्लॅन नाही केला आहे की काय करायचं आज दिवसभर. सो मी इथे आज विचार करते थोडं फ्रीज वगैरे साफ करून घेऊ,
ॲक्च्युली आहेत 2-3 कामं. फर्स्ट थिंग इज आम्ही आता एवढं ट्रॅव्हल करून आलो, फायनली सगळं ट्रॅव्हलिंग वगैरे झालेलं आहे. तर आता मला थोडी स्किन केअर करायची आहे. हेअर केअर व्हिडिओ तर मी तुम्हाला मागे दाखवलाच की मी कसं काय वॉश करते हेअर. आता बॉडी केअर व्हिडिओ सॉर्ट ऑफ मला शूट करायचा आहे. आता तोच विचार करते, आज मस्त वेळ आहे, मस्तपैकी आपण ते शूट करू शकतो. सो या दॅट्स इट. विचार तेच चालू आहे की ते करूया. आणि एक्सरसाइज बाकी आहे, पण आता जेवलो आहे 2:30 वाजता, सो ते एवढ्यात नाही. 5 o'clock अराउंड मी करीन एक्सरसाइज केली तर. जर आम्ही कुठे बाहेर गेलो नाही तर युजली तर माझा नवरा नेतो मला बाहेर, बिकॉज मला राहवतच नाही घरी. आय हॅव सम प्रॉब्लेम. माझ्या चाका लागल्यात वाटतं माझ्या पायाला. मी अजिबात घरी थांबू नाही शकत. आणि बाकी काय, घर आवरावरी तर चालूच असते. आणि किती दिवस झाले ना मी कुठचा असा DIY वगैरे पण नाही बनवलं आहे, म्हणजे आर्टिस्टिक व्हिडिओ कुठचा नाही बनवला आहे. सो आता वेळ असणार की प्लॅन चालू आहे, आता वेळ आहे तर बनवूया, विचार चालू आहे, बघूया. आता जेवण झालंय, मस्त अंडा मसाला खाल्लाय. आता ही ताक बनवते. संध्याकाळी इंडिया फायनल आहे, इंडिया न्यूझीलंड. सो त्याची पण वाट बघत आहे आम्ही. सध्या पोट थंड करूया. आम्ही नाही ताक पण बनव. बघतोय. ग्राइंड कर अजून. सध्या काय बघतोय? बस झालं. सध्या झालं. काय नाही. सध्या काय बघतोय? सध्या टीव्ही कुठचा मूवी बघतोय? 10वे टाइम ते पण. फायटर. ह्याला एक मूवी आवडली ना की ती सतत बघत बसतो 10-15 वेळा. आमच्या घरी तेच चालू असतं. DDLJ मी 150 वेळा बघितलंय. ओके, चला आता पिऊया ताक. तू हळूहळू शिकणार, तुला यायला लागणार movieमध्ये. आता संध्याकाळचे 8 वाजले आहेत. नवरा मॅच बघतो आहे आणि मी बनवते जेवण. म्हणजे जेवण नाही, मी इथे रताळू बॉईल करून ठेवलेत. आता त्यालाच मी मस्तपैकी असा थोडासा तडका देणार. अँड सोबतच ना कुरमुरे मी मध्येच आता इथे फ्राय करून आम्ही खाल्ले. आता हे उरलेले पण मी ना फ्राय करून ह्या डब्यामध्ये भरून ठेवून देणार, सो दॅट इन्स्टंट स्नॅक आमच्यासाठी. सो दॅट्स इट. आता आपण पटपट हे रताळूचं जेवण बनवूया, म्हणजे हाच आमचा डिनर असणार. मिक्स करायचं चांगल्यापैकी आणि पूर्ण क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत. अशाच प्रकारे आपल्याला सगळे कुरमुरे करायचे. आणि प्लस ना आपल्याकडे थोडेसे मखाना पण आहेत, सो आम्ही ते पण फ्राय करून ठेवणार. आणि हे असे डब्यात ना मस्तपैकी स्टोअर करून ठेवणार. इन्स्टंट स्नॅकिंग. आता 8:30 वाजले. डिनर वगैरे आमचा चालू आहे. मॅच चालू आहे फायनल, सो ती बघतो आहे. आणि इथे मी डिनरमध्ये बनवलं आहे रताळूची एक रेसिपी. त्याचा डिटेल व्हिडिओ माझ्या इंस्टाग्रामवर आणि चॅनलच्या शॉर्ट्सवरती लवकरच येईल. आणि काहीतरी ऑर्डर पण केलं आहे अजून आम्ही, तर ते पण पार्सल लवकरच येईल. चीट मील. तो पण आम्ही हे खातो रताळू. नवरा पण इथे बसलाय. सो इथे आमचं पार्सल आलेलं आहे. आम्ही मागवलेला शॉर्मा. सो हा हाफ केलाय, हाफ तो खातोय आणि हाफ मी. आणि इथे आम्ही आता मॅच बघत बाकीचा टाइम घालवणार. आता ह्या व्हिडिओला मला ना व्हॉइस ओव्हर द्यायला लागतंय, कारण मला माहीतच नव्हतं की बाबा माझा माईक बंद आहे. एनिवेज मी या व्हिडिओमध्ये काय सांगते ते सांगते. तर इथे 8:30 वाजता डिनर करून झाल्यानंतर ना माझा नवरा तर मॅच बघत होता. मी बोलली माझ्याकडे 2-3 तास आहे, 11 वाजताच आपण झोपणार, तोपर्यंत एक लॉंग व्हिडिओ शूट होऊन जाईल. तर इथे मी लॉंग व्हिडिओ शूट केला आणि त्यानंतर तर आपलं आवरलं वगैरे अँड दिवस एंड केला. दॅट वॉज इट. आता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच मला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि असंच मला सपोर्ट करत राहा.